हाय गाईस, आज आहे डे 2 आणि आता आम्ही आज आमचा डे इंडस्ट्रियल व्हिजिटलाच जाणार आहे. तर आता आम्ही ब्रेकफास्टसाठी जातो खाली. ब्रेकफास्ट करून आम्ही तिथे इंडस्ट्रियल व्हिजिटला जाणार. तर तुम्हाला मी दाखवते. अमिषा, ईशा, हॉटेलमध्ये त्याचा हा स्विमिंग एरिया आहे आणि पूर्ण बाहेरचं पॅसेज हा. इथे हे गार्डन सुद्धा असेल एक बसायला वगैरे. थांब ना कशिश. आणि ते प्ले एरिया पण आहे. इथे तुम्ही फन ॲक्टिव्हिटीज करायला पण आहेत, पण आता ते आम्हाला नाही आहेत. आणि स्विमिंग पूल पण खूप मस्त आहे. तिथे पण एकदम चांगला बसायला आहे. इथे आम्ही आहे आता आणि आता आम्ही जातोय. तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर आहे बघा. इकडचे स्काय खूप छान वाटतं तर एकदमच. सो आता आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिटला आलो आहे फर्स्ट प्लेसवरती. सो आता आम्ही जातो आहे सगळे. तर बघूया. अजून मला आयडिया नाही कुठली आहे ते. तर ट्रायबनमध्ये तरी आता आम्ही एंटर केलं आहे. सो लेट सी आता काय आहे ते बघूया. ट्रायबनमध्ये आलो आहे. सो बेसिकली जो हा ट्रायबन आहे हा पूर्ण न्यूजपेपरचा हे आहे, लाईक प्रिंटिंग प्रेस आहे. आणि तिथे सगळे न्यूज येतात पंजाबी, हिंदी, इंग्लिश हे सगळे लँग्वेजचे तिथे प्रिंट होतात. आणि तिकडे ॲक्च्युली जे त्यांचे हे आहेत, लाईक जे ज्यांचं हे आहे कंपनी, त्यांचे असते त्यांच्यावरूनच हे चालतं. सो आता आम्ही तिथे पेंटिंगचं पूर्ण प्रॉपर कसं करतात ते बघायला जातो. असं चला. उसको हम येलो लाइट पर रखते हैं, तो इस करके वो बहुत सेंसिटिव एरिया है सारा. ऊपर भी आप इस मैप को दिखाने के बाद ऊपर ब्लू की ब्लू में लगेगी, रेड की रेड में लगेगी, येलो की येलो में, ब्लैक की ब्लैक में. उसके बाद नीचे से कागज़ आता हमारा, जो मैंने क्या आपको खड्डे दिखाया था वहाँ पर कागज़ उसके पीछे से यहाँ से जाएगा पहले ब्लू से होकर, तो रेड से, फिर येलो से, फिर ब्लैक से. ये आज का पेपर है. अब अपने आप देख सकते हो ये फोटो और ये फोटो देखो. हे सगळे आम्ही पूर्ण पेंटिंगचं कसं ते बनतं, लाईक म्हणजे कलर कसे यूज होतात ते सगळं बनवलं आहे, दाखवलं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी. तुम्ही ते पूर्ण बघा. आणि एकदम असं खूप छान प्रकारे इकडे त्यांनी आम्हाला सगळं एक्सप्लेन केलं. खूप छान. आणि इकडचे लोक खूप रिस्पेक्टफुल आहेत आणि आम्हाला खूप छान छान असं एक्सप्लोर करून दाखवलं. आणि ते बघा आम्ही आता पुढे जातोच आहे. हे बघा इकडच्या लोकांमध्ये लाईक असं खूप छान असे वर्ड्स आहेत यूज करतात. खूप रिस्पेक्टफुल आहे आणि ते मला खूप आवडलं. सो आता आपण पूर्ण बघूया. हे बघा इंडस्ट्रियल व्हिजिट झाली आहे. आता आम्ही रॉक गार्डनला जाणार. तर रॉक गार्डनला जायच्या आधी आम्ही जेवणार आहे आणि आता मी जेवणच जातो आहे. सो तुम्हाला दाखवते तर जेवणामध्ये काय काय वगैरे. आणि आम्हाला खूप कमी टाईम दिला, सो आम्हाला फटफट रेडी व्हायचे. तर आपण हॉटेलमध्ये जाऊया, मस्त जेवूया, मग रॉक गार्डनला जाऊया. कारण रॉक गार्डन एवढं मोठं आहे की त्याला कमीत कमी 2 तास तरी फिरायला लागणारच. सो आता मी जातो. चला. हाय गाईज, तर आता आम्ही आलेले रॉक गार्डनला. आता आपण तिथे जस्ट एंटर केलं आहे रॉक गार्डनमध्ये. तर आता आपण सगळं पूर्ण रॉक गार्डनमध्ये काय काय ते बघूया. आणि ॲक्च्युली ते पूर्ण सगळं जे डिझाईन केलं आहे ते रॉकने दगडांनी केलं आहे. तर चला. भूलभुलैयामध्ये आता आम्ही असं आम्हाला वाटतंय, पण नाही.
गाइस, दिस इज द व्यू, दिस इज द मेन व्यू। यहाँ पे स्केच मिलते फटाक से निकालते हुए। दिस इज द मेन व्यू। आता आम्ही फेज 1 मध्ये आहे ॲक्च्युली, आणि बघा ती प्रिटी आहे हा व्यू। वाव, एक असा फोटो काढण्यासाठी पॉइंट आहे आणि सगळे इथे मस्त मस्त फोटो आहेत। आता आम्ही जातोय वरती तिकडे। गाईस, तर आमची दिया आहे, ही आम्हाला सगळे कपडे म्हणजे आधी रोज चेक करते कितपर्यंत मी घातले। आमच्या सॉक्सचा कलर पण चेक करायला येते। रॉक गार्डन इज सो प्रिटी की आता आम्ही पूर्ण अजून फिरूनच झाले नाही। आता आम्ही 15 मिनिटं आधी इथेच होतो फोटो काढत, आणि आता पण आम्ही इथेच आहे। आणि खूप ते फिरून फिरून आल्यामध्ये मला कन्फ्यूज होईल, आणि तुम्हाला ते खूप तास लागतील तिथे फिरायला येत असेल तर चला। दिस इज द फेज 3 आणि ते आम्हाला अलाउड नाही आहे, पण आम्ही आलो आहे कारण आमचं लवकर फेज 1 फेज 2 पूर्ण कंप्लीट झाले। तर आता आम्ही जातो रॉक गार्डनच्या इथे आलो आहेत, आणि इथे आम्ही आता लिंबू सरबत पितो आणि कशिश कोकोनट वॉटर पिते, आणि पार्थ पण काहीतरी पितो। पार्थ से समथिंग, हाय तर कर। हाय हाय गाईज, तर आता आम्ही जातोय सुकना लेकला। आता आमचं पूर्ण रॉक गार्डन कव्हर झालं आहे। फेज 3 मध्ये आम्हाला पकडलं, त्यामुळे आम्हाला पूर्ण गार्डन फिरायला भेटलं, आणि नंतर पूर्ण आम्ही बाहेर आलो। आम्हाला मॅमने पकडलं, आम्ही बाहेर आलो, आणि नंतर मॅम मेसेज करते की तुम्ही आता फिरू शकता। आता आमचं मन गेलं, आम्ही आता फिरायला नाही गेलो। अरे काय वाटतं तुला याच्याबद्दल, जरा 2 शब्द बोल। तर मग आम्ही ज्यूस वगैरे पियालो, आणि आता आम्ही जातो सुकना लेकला। सो आता आम्ही चालतच जातो सुकना लेकला, कारण आय थिंक सो इथे कोणतरी येणार आहे, त्यामुळे आमची बस इथून नाही जाऊ शकत आता। मग आम्हाला वॉकिंग डिस्टन्स जावं लागेल, 10 मिनिट्स आहे, आणि मग तुम्हाला दाखवतो तुम्ही सुकना लेकला काय काय। चला, ही सडके देखो गाईज, हे सगळे चंदीगडचे असे रस्ते आहेत। ते खूप जास्त लोक बघा, इथे खूप लोक चालतच नाही। हे सगळे आता आहेत ते आमचीच आहेत, बाकी अशी लोक इथे कोण जास्त चालतच नाही। इथे एकदम सिस्टमॅटिकली सगळं चालतं असं मला वाटतं। हेच जर आपल्या मुंबईमध्ये तुम्ही बघाल तर मुंबईमध्ये असं काय आहेच नाही, कोण एवढं सिस्टमॅटिकली चालतच नाही। हार्डली इथे 2-3 लोक आता चालतात, आणि ते पण गार्डनमध्ये डॉग्सला घेऊन चालतात त्या साईडला आहे, आणि आता इकडे सगळे चालतात। आणि आता आम्हाला सगळे आमचे मामा आहेत, हे आम्हाला बोलवत आहेत की लवकर लवकर चला। मामा हाय करा जरा, हाय करा। हे आमचे लाडके मामा आहेत आमच्या कॉलेजचे। आता आम्ही चाललो आहे, चला। इकडे बघा उंट आहे, उंटाची सफारी आहे। मला करायची उंटाची सफारी, पण आता इथे अलाउड आहे की माहिती नाही आम्हाला आता कॉलेजकडून। हे बघा, थांब ना, तिथे समजेल आपल्याला। हे बघा इथून उंटाची सफारी आहे बघा। ह्याच्यावरती मला बसायचं आहे हमेशा, मला पण। चला चला, आता आम्ही जातो कारण आमचे सगळे फ्रेंड्स पुढे निघून गेले। अहो सुकना लेकला, आणि ते खूप छान असे फ्लावर्स आहेत, जसं वॉकिंग करतो आम्ही तेव्हा आम्हाला दिसत आहेत। हे बघा खूप सुंदर सुंदर आहेत, आणि आता बघा मस्त वाटतं। मॅचवाले दिसत आहेत का बघा आधी। हाय गाईज, तर आम्ही ह्याच्यामध्ये आता आम्हाला जायचं आहे, पण आम्हाला माहिती नाही की आम्हाला अलाउड आहे की नाही। तर आम्हाला खूप इच्छा आहे जायची। आता हा सुकना लेक आहे, एकदम खूप सुंदर आहे बघा। फटाफट बघा, हे आम्हाला आता ऍक्टिव्हिटी करायला अलाउड केलेलं, पण आम्ही गेलो आणि आम्हाला कळलं की ते 6 वाजता बंद झालंय, पोपट झाला। मला माहिती होतं ऑलरेडी 6 वाजता बंद होणार आहे, हे लोक गेले आता। हे बघा, आणि आम्हाला, आणि ह्याच्यामध्ये आहे अलाउड आता, पण हे कधी येणार हे बघा, इथे फुल होणार मग जाणार, तोपर्यंत आमचा टाइम निघून जाईल, म्हणून आम्ही नाही गेलो। छान आहे, पण आता एन्जॉय करतो। हो, मी पाणीपुरी खाणार आहे इकडची। लेट्स ट्राय।
कैसा है? आता आम्ही मार्केटमध्ये आलो आहे, आम्ही घेतो आहे सगळं. तिथे खूप छान छान असे इयरिंग्स आहेत. मार्केटमध्ये आहे आम्ही. लेट सी आता काय काय अजून भेटते. काय ते खूप क्यूट बॉटल्स आहेत बघा. वाव, असं घालायला ते हातली पण आहे. मी इथून आता घेतली एक चप्पल, मला एकदम छान आहे ती व्हाईट कलरची. त्याने पुढे बघतोय तिथे कपडेचं बघायला आलो आहे. कुठे आहे ती लोक? त्यांनी ड्रेस पण येते, बघूया आपण. गाईज इथे 500ला 2 कुर्ते सेट आहेत. कुठे? अरे अंकल इसको ये दाग लगा दोनों साइड. ये मैं नको दूसरा ले लो. ऐसे कलर में इनकी साइज का कुछ है क्या भैया, ऐसा दाग लगा हुआ देते हो? हम लोग मुंबई से आए क्या इधर पंजाब? फिर तो मैडम जी 100. देखो इतना प्यारा कुर्ता था इसलिए मुझे अच्छा लगा, पर यहाँ पे इधर दाग लगा है. देश की मिट्टी को बता रहा हूं. देश की मिट्टी, मेरे देश की धरती, सोना. गाईस, तर आता आमची शॉपिंग झाली आहे. मी जास्त काय घेतलंच नाही, फक्त एक जुत्ती घेतली आहे. कारण चंदीगडवरून आता आम्ही उद्या तर अमृतसरलाच जाणार आहोत. तर बघूया इथे काय काय चांगलं भेटतं. आणि ॲक्च्युली माझ्याकडे आहे ऑलरेडी चांगलं सामान, तर मी कशाला घेऊन फक्त जुत्ती छान आवडली म्हणून ती जुत्ती घेतली. आणि आता आम्ही 9 वाजले आहेत. आता आम्ही आमच्या हॉटेलमध्ये जाणार, आम्ही जेवणार, झोपणार आणि उद्या आम्ही जातो आहोत अमृतसरला. तर अमृतसरचा ब्लॉग हा वेगळा येणार आहे, सो तो तुम्ही बघा. तो पुढच्या संडे वगैरेलाच येईल. सो चला बाय. आणि आणून दिलं आहे दही भल्ले, आणि त्याआधी आता आम्ही करतोय बल्ले. आता आम्ही टेस्ट करतो आणि चांगलं आहे, त्याला खाऊया आता. आई में देखा ऊपर किया है मैंने. अच्छा है बहुत. अच्छा खाओ आप. अरे बस हो गया. चलो वादा कर दो. चलो मुझसे एक वादा कर दो, काम काज सब आधा कर दो. चलो मुझसे एक वादा कर दो, काम काज सब आधा कर दो. प्यार की बात जी भरकर कर लो, कुछ मीठी सी यादें भर लो. मैं खुशियों से आशियाना भर दूंगी. मैं खुशियों से आशियाना भर दूंगी. ये तुम ही तो मुझसे कहते हो. मैं क्या करूँ उस तोहफे का अगर तुम ही खफा से रहते हो. गाईज, आम्ही आता हॉटेलजवळ आलो आहे. आता आम्ही जेवणार आणि जेवून मग आम्ही रूमवरती जाणार. ते तुम्हाला भेटतील. आजचं जेवण आहे. आज खूप चायनीज वगैरे पण आहे, पास्ता वगैरे पण आहे. आमच्या हॉटेलचा स्विमिंग पूल आहे, सिटिंग एरिया आहे. आणि इथे आम्हाला ॲक्च्युली याच्या अपोजिट आहे बसाय. आमची जी रूम आहे तिथे आम्हाला हा व्ह्यू नाही आहे. आणि इथे गार्डन एरिया पण आहे, खूप मस्त इथे बसायला.